नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत हे व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं ते। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात आणि पाहूयात त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते। तर सर्वात आधी या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे। तर आता या ठिकाणी मी 2 टेबलस्पून इतकी कस्टर्ड पावडर या बाउलमध्ये टाकून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून इतकी कस्टर्ड पावडर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। हे बघा इतकी। आता ही कस्टर्ड पावडर मिक्स होण्यासाठी आपण यामध्ये दूध वापरणार आहोत। तर 2 टेबलस्पून इतकंच आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत। तर या ठिकाणी एकदम थंड असं फ्रीजमधलं दूध मी यामध्ये घालत आहे। या ठिकाणी जर तुम्ही गरम दुधाचा किंवा कोमट दुधाचा जर वापर केला तर हे जे कस्टर्ड पावडर आहे याच्या गुठळ्या तयार व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे थंड दुधाचा वापर करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या तयार होत नाहीत। तर हे बघा, यामध्ये कुठेही एकही गुठळी अशी दिसत नाहीये। तर या पद्धतीने आपली ही कस्टर्ड पावडर या दुधामध्ये छान मिक्स झालेली आहे। हे बघा, आता या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे। आता या पातेल्यामध्ये आपण मेजरिंग कपने 2 कप इतकं थंड दूध घालून घेणार आहोत। तर या ठिकाणी दुधाचं टेम्परेचर थंड असेल, नॉर्मल असेल तरी काही हरकत नाही, किंवा ते गरम असेल, कोमट असेल तरी काही हरकत नाही। तर या ठिकाणी 2 पूर्ण कप भरून आपण या ठिकाणी दूध घेतलेलं आहे। हे बघा, आता हे दूध आपण छानपैकी गरम करत ठेवायचं आहे। यामध्ये तुम्ही सुरुवातीला सुद्धा कस्टर्ड पावडर घालू शकता। हे फ्रीजमधलं दूध आहे, त्यामुळे मी हे दूध थोडंसं गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये हे जे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध आहे ते घालून घेणार आहे। हे बघा, या ठिकाणी मी हे दूध गरम करत ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि हे दूध मी असं स्पॅच्युलाने हलवून थोडंसं गरम करून घेत आहे। दूध थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपण तयार केलेलं कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकून घेणार आहोत। तर आता या ठिकाणी दूध हे छान गरम झालेलं आहे। यामध्ये मी हे कस्टर्ड पावडरचं हे जे दुधाचं मिश्रण आहे हे यामध्ये टाकून घेते। वरून हे मिश्रण टाकत राहायचं आहे आणि खाली असं स्पॅच्युलाने छान ढवळत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होत नाहीत। दूध गरम असल्यामुळे हे पटकन शिजायला सुरुवात होते, कारण हे जे कस्टर्ड पावडर आहे यामध्ये कॉर्नफ्लोअर असतं आणि ते हळूहळू गरम दुधात टाकल्यानंतर शिजायला सुरुवात होते आणि त्या दुधाला छान घट्टसरपणा असा येतो। आता हे जे बाउलला चिकटलेलं कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे त्यामध्ये मी थोडंसं दूध घालून पुन्हा एकदा यामध्ये ओतून घेत आहे, जेणेकरून यातली कस्टर्ड पावडर पूर्णपणे या दुधामध्ये टाकली जाईल आणि पुन्हा एकदा याला एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता थोड्याच वेळात जवळपास 5 ते 7 मिनिटं मी दूध उकळायला घालवलेली आहेत आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर पुन्हा 5 ते 7 मिनिटं याला छान उकळवून घ्यायचं आहे। याला खूप आटवायचं नाही आहे, तर याच्या आतलं जे कॉर्नफ्लोअर आहे ते शिजेपर्यंतच आपण याला उकळी काढत राहायचं आहे। 5 ते 7 मिनिटात कमी गॅसवर हे एकदम व्यवस्थित तयार होतं। सुरुवातीपासूनच आपल्याला गॅस हा एकदम कमी ठेवायचा आहे आणि सतत या स्पॅच्युलाने असं हलवत राहायचं आहे, मगच आपलं जे आईस्क्रीम आहे ते एकसारखं आणि मस्त बनतं। तर याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे, याच्या गुठळ्या होता कामा नयेत। तसेच हे तळाला पातेल्यात चिकटताही कामा नये, यासाठी याला सतत हलवत राहायचं आहे। हे बघा, यातली कस्टर्ड पावडर एकदम छान शिजलेली आहे। आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत, कारण यामध्ये कुठेही साखरेचा गोडवा नाही आहे। तर या ठिकाणी मी पाऊण कप इतकी साखर घेणार आहे। हा जो लाल कलरचा कप आहे तो पूर्ण 1 कप असा आहे, तर तो मी पाऊण भरून घेतलेला आहे। तर हेच याचं मेजरमेंट आहे, यापेक्षा जास्त आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही आहे। गॅसची फ्लेम आपण एकदम कमी केलेली आहे, कमी गॅसवरच हे सर्व चाललेलं आहे। ही पूर्ण साखर आपण यामध्ये मिक्स करायची आहे आणि पुन्हा एकदा याला छान उकळी येईपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे, स्पॅच्युलाने हलवत राहायचं आहे। हे सर्व करताना तुमची गॅसची फ्लेम ही एकदम कमी असली पाहिजे, हे लक्षात ठेवा। आता याला एक छान उकळी आलेली आहे। उकळी आली म्हटलं की याचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, कारण साखर विरघळण्यासाठी जो 2 ते 3 मिनिटाचा कालावधी लागतो तो पण या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। साखर छान विरघळली गेली की या पद्धतीने असे बबल्स यायला सुरुवात होतात, त्यामुळे आपण आता गॅस बंद करून घेतलेला आहे। तर गॅस बंद करून घेतल्यानंतर आपण हे थंड होऊ द्यायचं आहे। थोडा वेळ याच पद्धतीने असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्या आतली जी वाफ आहे ती रिलीज होते
तर या ठिकाणी मी थोडंसं थंड पाण्याचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी हे पातेलं असं ठेवून देणार आहे, जेणेकरून हे लवकर थंड होईल. थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही याचं पाणी 1-2 वेळा बदलू शकता, म्हणजे हे लवकर थंड होऊन जातं आणि याच्यातली वाफसुद्धा छान रिलीज होऊन जाते. आता हे पातेलं थोडंसं थंड झालेलं आहे, कोमट झालेलं आहे. आता याला मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जवळपास अर्धा ते पाऊण तासासाठी. तोपर्यंत मी हे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मेजरिंग कपने 1 कप इतकं व्हिप क्रीम घेतलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही ट्रॉपिकानाचं, फियोनाचं कोणतंही व्हिप क्रीम वापरू शकता. तर या ठिकाणी हे व्हिप क्रीम 1 कप इतकं घेतलेलं आहे. तर आता हे आपण छान फेटून घ्यायचं आहे. तर हे जे व्हिप क्रीम आपण घेतलेलं आहे ते एकदम चिल्ड असलं पाहिजे, एकदम थंड असलं पाहिजे. थोडेसे त्याच्यामध्ये बर्फाचे कण तयार झालेले असतील तरी चालतील, पण जास्त बर्फाचे कण यामध्ये तयार झालेले नसले पाहिजेत. थोडंसं चिल्ड असं आपल्याला हे घ्यायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण याला मशीनने फेटलं जातं किंवा एखाद्या विस्परने आपण याला विस्क करतो तेव्हा हे घर्षणामुळे अजून जास्त गरम होत जातं. त्यामुळे सुरुवातीलाच हे एकदम थंड असणं गरजेचं आहे. हे छान फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचं हे जे मिश्रण आहे ते दुप्पट तिप्पट होत नाही तोपर्यंत आपण याला छान फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला छान असं स्ट्रक्चर दिसत नाही आहे तोपर्यंत आपण याला छान फेटून घेणार आहोत. जवळपास हे क्रीम फेटायला मला 12 ते 15 मिनटं लागली. तर 15 मिनटात हे क्रीम छान फेटून तयार होतं. तर हे बघा, या पद्धतीने हे जे टोकं दिसत आहेत या पद्धतीने आपले हे क्रीम तयार झालं पाहिजे. याची जी टोकं आहे त्याची गळून पडल्यासारखी वाटली नाही पाहिजेत, म्हणजे समजायचं आपलं हे क्रीम आहे ते एकदम फ्लपी झालेलं आहे. आता हे क्रीम रेडी झालेलं आहे. आता हे जे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं मगाचं मिश्रण होतं, व्हॅनिलाचं मिश्रण, ते आपण एका साईडला काढून घेतलेलं आहे. हे छान थंड झालेलं आहे आणि जे क्रीम आहे ते सुद्धा आपण थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. क्रीम फेटल्यानंतर 15 ते 20 मिनटानंतर मी पुन्हा एकदा याला फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. आता हे दोन्ही मिश्रण आपण छान एकत्रित करून घेणार आहोत आणि पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला एकजीव करून घेणार आहोत. याला छानपैकी असं मशीनने फेटून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे. दोन्हीला एकसारखा असा ऐवरी कलर आला पाहिजे. थोडासा पिवळसर ऐवरी कलर याला येतो. तर हे बघा, हे आपलं मिश्रण छान फेटून तयार झालेलं आहे, एकदम एकजीव असं झालेलं आहे. आता आपलं हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी एकदम तयार झालेलं आहे. आता आपण याला सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया. हे आईस्क्रीम तयार होण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 तास लागतात. त्यामुळे 8 तासानंतरच तुम्ही हे आईस्क्रीम उघडून बघू शकता. मध्ये आधी जर तुम्ही उघडून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे अजून सेट झालेलं नाही आहे. याला कमीत कमी 8 तास हे सेट होण्यासाठी लागतातच. आता अजून एक डबा घेऊन यामध्ये मी उरलेलं आईस्क्रीम यामध्ये सेट होण्यासाठी ठेवून देत आहे. तर या प्रकारचे माझ्याकडे 2 डबे होते. तर या 2 डब्यांमध्ये हे एकदम व्यवस्थित बसलेलं आहे. आता मी याला सेट करायला ठेवून देते. आता माझ्या मुलीला माहीत नाही आहे की यामध्ये काय आहे ते, तर तिला ओपन करण्याची घाई लागलेली आहे. तिला माहिती आहे फक्त सरप्राईज आहे म्हणून. हे बघा किती खुश झालेली आहे. तर या पद्धतीने आपले हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. मी आता तुम्हाला जवळून दाखवते. तिला तर हे खूपच जास्त आवडलं. तिने लगेचच वाटीमध्ये काढून घ्यायला सुरुवात केली. हे बघा किती खुश दिसती आहे. तर आता तिला कधी एकदा हे आईस्क्रीम खाते असं झालं आहे. जवळून बघा, हे असं दिसतं आहे. आता या आईस्क्रीमवरती आपण चॉकलेट सिरप गार्निशिंग म्हणून टाकू शकता. त्याने टेस्टसुद्धा खूपच छान येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर हे असं आपलं व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर हे तुम्ही चॉकलेटच्या सिरपसोबतसुद्धा खाऊ शकता, चॉकलेट सॉससोबत खाऊ शकता. आता हे बघा, आता हा मी दुसरा डबा ओपन केलेला आहे. तर हे मी आता तुम्हाला पळीने छान काढून दाखवते. या पद्धतीने तुम्हीसुद्धा गोल आकारात या पद्धतीने कट करून घेऊ शकता. हे बघा किती छान असा सर्कल याचा तयार झालेला आहे. तर या पद्धतीने मी सर्व वाट्यांमध्ये हे आईस्क्रीम काढून घेते आणि चॉकलेट सिरपने याला छान गार्निशिंग करून घेते आहे. या पद्धतीने आपलं हे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तुम्हाला हे आवडलं का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.